2012 साली ज्याच्यातून माझे फ्यूज निघले, हम्म. ज्याच्यातून मी स्वतः शिकलो, ज्याच्यातून मी स्वतः घडलो, ते म्हणजे भारतीय छात्र संसद. तामिळनाडूची मुलं येतात, तिकडे काश्मीरची येतात, इकडे आसामची येतात, इकडे गुजरातची पण येतात. सगळ्या भागातली लोक ह्या भारतीय छात्र संसदेला येतात. आज जर त्यांना ट्रेनिंग मिळालं असतं, त्यांचं जर काहीतरी मोठं शिक्षण झालं असतं, तर अजून किती क्रांतिकारक निर्णय त्यांना घेता आले पाहिजे, घेता आले असते. हा विचार त्याच्यामध्ये आपला आहे. तुमच्या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे, अनेक तुमचे उपक्रम आहेत, ते त्याची चर्चा होती, पण त्यातील युवा संसद हे जे काही तुमची कन्सेप्ट आहे, ही कशी सुचली? युवा संसद ही कन्सेप्ट दोन गोष्टीमुळे, मी जसं मागाशी सांगितलं की 2012 साली ज्याच्यातून माझे फ्यूज निघले, ज्याच्यातून मी स्वतः शिकलो, ज्याच्यातून मी स्वतः घडलो, ते म्हणजे भारतीय छात्र संसद. आता भारतीय छात्र संसद कार्यक्रम काय आहे की हा तामिळनाडूची मुलं येतात, तिकडे काश्मीरची येतात, इकडे आसामची येतात, इकडे गुजरातची पण येतात. सगळ्या भागातली लोक ह्या भारतीय छात्र संसदेला येतात. आणि मग राहुल सरांनी मला नेहमी सांगायचे की बाबा तू पण असा कार्यक्रम चालू कर, कारण युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, शिकलेली लोक राजकारणात आली पाहिजेत, त्यांच्या नवनवीन संकल्पना ह्या राजकारणाला जर मिळाल्या, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, आर्किटेक्ट असतील, ही जर लोक राजकारणामध्ये आली तर फार चांगल्या पद्धतीचं राजकारण, फार चांगल्या पद्धतीचं मजबूत लोकतंत्र त्याच्यामध्ये होऊ शकतं. मला या ठिकाणी उदाहरण द्यावं असं वाटतं की ज्यांच्यामुळे आमच्या ह्या शिक्षण संस्था उभ्या आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील. वसंतदादा पाटलांचं शिक्षण किती होतं? 3री-4थी पास वसंतदादा पाटील होते. जर त्यांना ट्रेनिंग मिळालं असतं, जर वसंतदादांचं शिक्षण फार मोठ्या प्रमाणात जास्त झालं असतं, तर ज्या वसंतदादांनी 3री-4थी पास असताना सुद्धा प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन ज्यांनी हा निर्णय घेतला आणि ज्यांच्यामुळं ह्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, इंजिनिअरिंग कॉलेजेस उभी राहिली, आज जर त्यांना ट्रेनिंग मिळालं असतं, त्यांचं जर काहीतरी मोठं शिक्षण झालं असतं, तर अजून किती क्रांतिकारक निर्णय त्यांना घेता आले पाहिजे, घेता आले असते. हा विचार त्याच्यामध्ये आपला आहे. आणि म्हणून मला राहुल सर सांगायचे की अशा पद्धतीच्या संसदा आपण सगळ्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग आता ती संसद जी व्हायची इंग्लिशमध्ये, कारण तामिळनाडूच्या लोकांना हिंदी सुद्धा कळेल असं नाही, मराठीचा तर त्याहून प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे 80% इंग्लिशमध्ये आणि 20% हिंदीत तो कार्यक्रम व्हायचा. मग त्यांनी मला सांगितलं की तू कार्यक्रम असे घेत जा. मी असा निर्णय घेतला की ठीक आहे, मी घेतो, पण मी मराठी भाषेत घेतो. कारण जी वाड्या वस्ती तांड्यांवरची पोरं आहेत, जी गोरगरीब शोषित दलित वंचित आदिवासी समाजातून मुलं येतात, ज्यांचा कोणी गॉडफादर नाही, ज्यांच्याकडे जात नाही, कारण आपल्याकडे जी जात नाही ती जात आहे, त्याच्यावरती आपण मला थोडं त्याच्यावरती बोलावं असं वाटतं. जाती ज्यांच्याकडे जात नाही, त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कोणी मार्गदर्शन करणारं नाही, मग या मुलांनी काय करायचं? आयुष्यभर नोकऱ्या करायच्या, आयुष्यभर धंदे करायचे, ह्यांनी मेन पॉलिटिक्समध्ये यायला नाही पाहिजे का? हा विचार मग आम्ही त्याच्यामध्ये केला. आणि म्हणून मी महाराष्ट्र आणि गोवा का, तर मराठी लँग्वेज तिथल्या लोकांना कळते, गोवन आणि मराठीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती साम्य आहे. आणि म्हणून या दोन राज्याच्या लोकांना एकत्रित घेऊन या युवा संसदेची स्थापना आपण त्याच्यामध्ये केली. ही पहिली प्रेरणा आहे राहुल कराड सर. दुसरी प्रेरणा अशी आहे की या महान भारत देशाला आता जवळपास 77-78 वर्ष होतील स्वातंत्र्य मिळून. या महान भारत देशाच्या राजधानीमध्ये या देशाच्या विरोधामध्ये नारे दिले गेले, भारत तेरे तुकडे होंगे, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. अशा पद्धतीच्या घोषणा. आम्ही जो टॅक्स भरतो त्याच्यावरती ज्या युनिव्हर्सिटीत चालतात, तिथं ज्या लोकांना मिशा सुद्धा फुटलेल्या नाहीत, ही युवक त्या ठिकाणी उभे राहून भारताच्या विरोधामध्ये नारे देत आहेत. मग त्यांचे काही का विचार असणार, ते भारताच्या विरोधातले का बाजूचे, हा 1 मिनिटासाठी मुद्दा बाजूला ठेवा, परंतु त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्लॅटफॉर्म नसताना ते त्यांचे विचार मांडण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. मग आमचे जे युवक आहेत यांना सुद्धा एक चांगल्या दर्जाचा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला पाहिजे, म्हणून या युवा संसदेची स्थापना मी त्या ठिकाणी केली की चांगल्या दर्जाचे राजकारणी लोक घडले पाहिजेत. त्याचा पुढचा अजून एक मला प्रेरणा कुठून मिळतीये, जी अत्यंत चुकीची प्रेरणा आहे, पण मिळतीये कुठून? ती मिळते मराठवाड्यातून. आज या मराठवाड्यामध्ये, ज्या मराठवाड्याला संतांची भूमी म्हटलं जातं, त्या ठिकाणी काय परिस्थिती झाली आहे? एका जातीचा महाराज दुसऱ्या जातीच्या सप्त्याला बोलावला जात नाही. दुसऱ्या जर एका जातीचा सप्ताह असेल तर त्याला एका महाराजाला बोलवलं जात नाही. महाराष्ट्रात एका जातीच्या लोक दुसऱ्या जातीच्या किराणा मालाच्या दुकानात जात नाहीयेत, एका जातीची लोक दुसऱ्या जातीच्या शेतामध्ये काम करायला जात नाहीयेत. मग ही ज्या मराठवाड्याला संतांची भूमी, पुरोगामी महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले असतील, गांधीजी असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, 18 पगड जातीची लोक एकत्रित केली, त्यांच्या महाराष्ट्रात काय चाललंय? आणि मग ही जी आमची मुलं आहेत, ही कोणत्या तरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून,
कोणत्या तरी एखादा नेता तयार होतो आणि तो नेता लोकांचे माती भडकावण्याचं काम करतो. मग आमचे जे युवक आहेत ते त्याच्याच मागं मागं पळतात, स्वतः काही विचार करत नाही. आणि म्हणून ही युवा संसद कशासाठी आहे? युवकांनी स्वतः विचार केला पाहिजे. स्वतः काही विषय समोर येऊ द्या, यांना यांचे स्वतःची विचारसरणी पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना कळालं पाहिजे की राष्ट्र प्रथम कशाला म्हणायचं, समाज प्रथम कशाला म्हणायचं. समाज म्हणत असताना मी कोणतीही जातपात या ठिकाणी धरत नाही, कोणताही धर्म मी त्या ठिकाणी धरत नाही. समाज म्हणजे सगळी आपण लोक, म्हणजे स्त्री पुरुष आपण जी वावरणारी लोक आहेत ती सगळी लोक. बाकी कोणताही विचार माझ्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी आत्ताच्या स्थितीला नाहीत. त्याच्यामुळे हे युवकांनी स्वतःचे विचार मांडले पाहिजेत, स्वतःचे विचार त्यांना घडवता आले पाहिजेत, स्वतःचे विचार मांडता आले पाहिजेत. याच्यासाठी ही युवा संसद.